कसं कचरा घ्यायला घंटा गाडी येते. सो ही जी हँडबॅग आहे ही माझ्या लास्ट वर्किंग डेला ऑफिस मधल्या फ्रेंड्सनी मला गिफ्ट केली होती. मला झालेला आहे उशीर ना. हे 3 प्रोडक्ट्स घेऊन आले होते मी जर्मनीमध्ये. त्यांना एक गिरणी सापडलेली आहे पिठाची. हाय हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो मी आहे मयुरी आणि आज आहे मंडे. आणि मंडे म्हटलं ना की असं सगळं स्लो 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 होतं, कारण ते जॉब बसल्यावर कसं विकेंडची सवय असते आणि मंडे येऊ नये, मंडेची म्हणजे इच्छाच राहत नाही काही करायची, ती सवय लागलेली आहे. सध्या तर जॉब नाहीये पण तरी पण तसंच झालेलं आहे. आज आहे मंडे आणि थोडासा मेकअप तुम्हाला वाटू शकतो कारण मी आता जस्ट एक व्हिडिओ शूट केलेला आहे, त्याच्यामुळे थोडासा मेकअप केलेला आहे. आणि आता वाजलेले आहेत जवळपास 1 आणि अजूनपर्यंत मी जेवण नाही केलं. आणि आज योगेशचा टिफिन नव्हता कारण ते आज क्लायंट ऑफिसला गेले आणि त्यांना आज टिफिन न्यायचा नव्हता, म्हणून अजून जेवण पण बनवलं नाही. कारण 2-3 व्हिडिओ शूट करायचे होते, त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये वेळ गेला. त्यासाठी आज खायला असं इंग्लिश लोकांचं जेवण मी बनवलेलं आहे, म्हणजे जे पटकन बनेल. कारण 1:30 वाजता मला जायचं आहे स्कॅटरवॉकेट ऑफिसला. लास्ट एक व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की इथे स्वीडनमध्ये आल्यानंतर आपल्याला पर्सनल नंबर काढावा लागतो, म्हणून मग स्कॅटरवॉकेट ऑफिसला त्या दिवशी आम्ही अपॉइंटमेंट घेतली होती. आजची अपॉइंटमेंट आहे 2 वाजेची, म्हणून मला 1:30 वाजताच घरातून बाहेर निघायचं. योगेश पण नाही आहे, सो एकटीला जायचंय आज. आणि इतका वेळ पण नव्हता की जेवण बनवेल, म्हणून मग असं आजचं जेवण आहे. इकडं आहे पाइनएपल ज्यूस आणि हे आहे इकडं सॅलड. तर जेवण नाही म्हणता येणार कारण आल्यानंतर पुन्हा मला प्रॉपर जेवण बनवावं लागेल आणि करावंच लागेल, पण सध्या काहीतरी पोटात असावं म्हणून असं जेवण आहे. पटापट खाते आणि मग निघते. बाहेर जाण्या अगोदर मला टाकायचा आहे कचरा बाहेर, आणि कचरा टाकायचा व्हिडिओ मी मुद्दाम शूट करत आहे कारण इकडं कचऱ्याचं सिस्टम कसं आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर हा जो आहे हा ओला कचरा आहे. सुका कचरा नंतर काहीतरी मी नक्की शूट करेल. तर आम्ही असे एका डस्टबिनमध्ये कॅरी बॅग ठेवतो आणि आपल्या इंडियामध्ये कसं कचरा घ्यायला घंटा गाडी येते किंवा मग पुण्या मुंबईमध्ये आपण घराच्या बाहेर ठेवून देऊ शकतो कचरा आणि ते लोक घेऊन जातात. इथे तसं नाहीये, तुम्हाला दाखवते मी. इथल्या अपार्टमेंटचं हे एक युनिक फीचर आहे. एक गार्बेज शूट प्रत्येक फ्लोअरवर असतो जिथे आपण आपला ओला कचरा टाकू शकतो. आपण इथून कचरा टाकला की एका ठिकाणी जाऊन तो एका फ्लोअरवर जाऊन साचतो आणि एक्झॅक्टली हा जो शूट आहे आपल्या घराच्या बाहेरच असतो. सो हे असं आहे इकडं ओल्या कचऱ्याचं सिस्टम. आणि कसं लवकर कचरा टाकावा लागतो कारण एक तर घरामध्ये व्हेंटिलेशन नसतं इथे, म्हणजे दार खिडकी सगळं बंद असतं, त्याच्यामुळे मग थोडा स्मेल वगैरे येऊ शकता. म्हणून मग आम्ही रोजच्या रोज जो आहे कचरा टाकतो आणि इथे घराच्या बाहेरच आहे ओल्या कचऱ्याचं, त्याच्यामुळे टाकू शकतो. त्या कचऱ्याचा पण मी कधीतरी एकदा व्हिडिओ शूट करेल. ते थोडंसं बेसमेंट एरियामध्ये एक वेगळं रूम आहे सुक्या कचऱ्यासाठी, आणि मग आम्ही तिथे कसं करतो वीकली कचरा साचतो बॅग्समध्ये आणि मग एकदम वीकचाच कचरा तिकडे नेऊन टाकतो. कारण ते पार्किंग एरियामध्ये आणि खूप दूर आहे आणि तिथे प्रोसेस पण खूप मोठी आहे. 2-3 डोअर ओपन करून आतमध्ये जावं लागतं. सो रोज जाणं तिकडे काही कन्व्हिनियंट नाहीये. तो व्हिडिओ पण मी नक्की कधीतरी बनवेल. आता वाजलेले आहेत 1:30 वाजायला 10 मिनिटं बाकी आहे. फटाफट मी रेडी होते आणि मग मला जायचंय. आणि डॉक्युमेंट्स पण त्यांनी सांगितलेले आहे. सो ही जी हँडबॅग आहे ही माझ्या लास्ट वर्किंग डेला ऑफिस मधल्या फ्रेंड्सनी मला गिफ्ट केली होती आणि खूप छान आहे ही बॅग. कोडची आहे ऍक्च्युली. आणि आपण नॉर्मली ब्लॅक ब्राऊन असे कॉम्बिनेशन्स घेतो. सो हे जे कॉम्बिनेशन थोडंसं वेगळं आहे, लाईट आणि डार्क ग्रीन असं टाईपमध्ये. ग्रीन पण नाही म्हणता येणार, थोडा मिलिटरी कलरमध्ये आहे. सो खूप छान वाटते. आणि थोडंफार सामान वगैरे जेव्हा आपल्याला थोडंसं बाहेर जायचं असेल, थोडंफार जास्त सामान कॅरी करायचं असेल जे स्लिंग बॅगमध्ये येत नाही, परफेक्ट आहे. सो खूप छान बॅग आहे ही. तर मी निघाली आहे आणि मी जाणार आहे टनल बाना, म्हणजेच इथल्या मेट्रोने. ट्रेन ऑलरेडी प्लॅटफॉर्मला आलेली आहे. इथलं तिकीट कसं असतं ना, एकदा तुम्ही तिकीट काढलं की एका तिकीटमध्ये तुमचे राऊंड ट्रिप कन्सिडर होते. 75 मिनिट्सचा टाईम असतो. पण 75 मिनिट जर उलटून गेले आणि तुम्ही त्याच्या आत ट्रॅव्हल नाही केलं तर तुम्हाला नवीन तिकीट बाय करावं लागतं. अदरवाईज एका तिकीटमध्ये राऊंड ट्रिप. हे छान आहे. सो 7 मिनिट आहेत आणखी ही ट्रेन निघायला. सो मी थोडंसं समोर जाते कारण जिथे मला उतरायचं आहे त्या स्टॉपला तिकडे चालायची गरज पडणार नाही.
2 वाजायला फक्त 5 मिनिटं बाकी आहे आणि मला झालेला आहे उशीर. नाही, आपल्या इंडियामध्ये तर 5 मिनिट इकडे तिकडे झाल्यावर करतात अलाउड, इथं करतील की नाही माहिती नाही. A few moments later. तर झालेलं आहे माझं काम. इथे काही जास्त प्रोसेस नाही आहे. इथे आल्यानंतर आपल्याला एक टोकन घ्यायचं असतं आणि मग आपला नंबर आला की आपल्याला एक केस ऑफिसर असाईन होतो, त्याच्याकडे जायचं आणि त्याला आपले डॉक्युमेंट्स द्यावे लागतात. पासपोर्ट, विजा आणि जर मॅरेज सर्टिफिकेटची गरज पडली तर ते द्यायचं. आणि त्या गोष्टी झाल्यात की मग थोडंफार बायोमेट्रिक वगैरे करते ती, जे कोणी केस ऑफिसर असेल ते. बायोमेट्रिक झालं की मग झालं आणि मग आपल्याला आपल्या ॲड्रेसवर, जो काही ॲड्रेस आपण फॉर्म फिल करताना देतो त्या ॲड्रेसवर एक डॉक्युमेंट रिसीव्ह म्हणजे लेटर रिसीव्ह होईल. त्याच्यामध्ये आपला पर्सनल ID असतो, पण फक्त पर्सनल IDने काम चालत नाही, आपल्याला कार्ड पण पाहिजे असतं. तर मग जेव्हा आपल्याला ते लेटर भेटेल ज्याच्यामध्ये पर्सनल ID असेल, त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला अपॉइंटमेंट बुक करायची असते कार्डसाठी. सो आता मी वेट करणार जेव्हा माझं पर्सनल ID क्रिएट होईल, मला माझ्या ॲड्रेसवर लेटर मिळेल. दुसरी गोष्ट, 75 मिनिट्स होऊन गेलेलं आहे आपल्या तिकीटला, तर नवीन तिकीट काढावं लागेल. मग आता तिकीट काढायचंच आहे. सो मी विचार करते की इथे जो मॉल आहे शिस्ता गॅलरिया, तिथे मी जाईल आणि थोडंफार गोष्टी घ्यायच्या आहेत मला, त्या मी बघ. मॉलमधून बाहेर पडलंच की समोरच ग्रॉसरी शॉप आहे, तुम्हाला दाखवते. हे आहे इकडे ग्रॉसरी शॉप. तिथून थोडंफार मला ग्रॉसरी आणि व्हेजिटेबल्स घ्यायचं आहे. तर इथे इंडियन गोष्टी भेटतात म्हणून मी आता मार्केटमध्ये आली आणि मॉलमधून पण बाहेर पडली आहे. तर मेकअपचं काहीतरी सामान मला घ्यायचं होतं आणि खूप मोठे व्हरायटीचे ब्रँड्स इकडे आहेत, तर मला ते पाहिजे होतं. लास्ट टाईम मी आणि योगेश येऊन गेलेलो, पण त्या दिवशी ते अवेलेबल नव्हतं म्हणून आज चक्कर मारली, अवेलेबल होतं, असं घेतलं आहे आणि आता ग्रॉसरी घेते. तर हे आहे शिस्ता ग्रॉसरी शॉप. तर आम्ही म्हणजे सगळेच आमचं ग्रॉसरी शॉपिंग आहे, म्हणजे आपल्या भाषेत जर म्हणायचं म्हटलं तर किराणा सामान जे आहे ते आम्ही इथूनच घेतो. भाज्यांची खरेदीसुद्धा आम्ही इथूनच करतो, कारण आपल्या ज्या काही इंडियन ग्रॉसरी आयटम्स आहे मोस्ट ऑफ द सगळे तुम्हाला इथे भेटून जातात. तसं तर हे शॉप पाकिस्तानी आहे, पण आपले जे काही इंडियन गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथे इझिली भेटून जातील. जसं की खडे मसाले आणि मेन म्हणजे खसखस बघितली मी इथे. ही खसखस आपल्याला लवकर इंडियामध्ये सुद्धा भेटत नाही काही काही शॉप्समध्ये, पण खसखस वगैरे हे एकदम बारीक बारीक गोष्टी, तीळ, त्याच्यानंतर आपण जे स्पायसेस यूज करतो भाज्यांमध्ये म्हणजेच मसाले, ते सुद्धा अवेलेबल आहे इथे. काही रेडीमेड ग्रेव्ही मिक्स असतं ते पण आहे. स्नॅक्स आयटम्स आहेत बरेच, खाकरा, नमकीन, चिवडा, ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर विविध प्रकारचे लोणचंसुद्धा अवेलेबल आहे, मिरचीचंसुद्धा आहे, मँगो आहे, त्याच्यानंतर चटण्या पण आहे आणि डाळी तर ऑलमोस्ट सगळ्या डाळी मिळतात. हरभरा, तूर, मूग, उडीद, त्याच्यानंतर चणेसुद्धा भेटतात, छोले, काळा चना, चवळी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटून जातील. आणि मेन म्हणजे आज सरप्रायझिंगली मला पाणीपुरीचं पॅकेटसुद्धा दिसलं. थोडंसं कॉस्टली आहे, पण इकडे ते मिळत नाही म्हणून थोडं कॉस्टली आहे. तर घरी आले मी आणि फर्स्ट टाइम एकटीने बाहेर गेले होते. इथे स्वीडनमध्ये आल्यानंतर फर्स्ट टाइमच एकटीनं बाहेर जायचं आणि बाहेर म्हणजे दुसऱ्या स्टेशनला वगैरे, असं खाली तर जाऊन आले होते, पण असं दुसऱ्या स्टेशनला वगैरे जाऊन फर्स्ट टाइमच आले. फर्स्ट टाइम एकटीने म्हणजे शॉपमध्ये जाऊन ग्रॉसरी वगैरे घेतले, व्हेजिटेबल. सो आहे टोमॅटो, मिरची आणि इथं पण आमच्या इथे पण आहेत अपार्टमेंटच्या खाली शॉप्स, पण तिथे सगळ्याच गोष्टी मिळत नाही. जसं की मिरची, इंडियन ग्रोसरी, हे सगळ्या गोष्टी इथे मिळत नाही खाली. बाकी नॉर्मल गोष्टी मिळतात, पण मग ते घेण्यासाठी तिकडेच जावं लागतं बाहेर. दालचिनी, असं इंडियन जे आपले मसाले आहेत ते तिकडेच जावं लागतं. इंडियन शिस्ता म्हणून आहे आमच्या इथून 2 स्टेशन पुढे आहे ते, तर तिथे इंडियन ग्रोसरी आहे. तर मी विचार केला होता की घरी आल्यानंतर जेवण बनवेल आणि जेवण करेल, पण आता वाजलेले आहेत 5. खूप वेळ लागला मला तिकडं. मग आता विचार करते की संध्याकाळी जेवण बनवायचीच वेळ झाली आहे, कारण आम्ही लवकर जेवण करतो इकडं, म्हणून मग आता संध्याकाळचंच जेवण बनवते. मोस्टली 5:30ला वगैरे मी स्टार्ट करते. आज थोडंसं लवकर स्टार्ट करून देते बनवायला. आणि आज डाळ पालक बनवणार आहे मस्त, पण मग त्याच्या अगोदर पोटात काहीतरी पडायला पाहिजे म्हणून बन्स आणलेले आहेत मी. ते इथले मिळतात, खूप छान बन्स मिळतात, तुम्हाला मी दाखवते. हे असे बन्स मिळतात, खूप छान असतात टेस्टला, सॉल्टी थोडेसे. हे बन्स आणि कॉफी ठेवते माझ्यासाठी, सो मग थोडंसं पोटात एनर्जी पडेल. आणि आज जेवणामध्ये मी बनवणार आहे डाळ पालक. जेव्हापासून इथे आले ना स्वीडनमध्ये, पालेभाज्या काय असतं हेच विसरून गेले.
खाल्लंच नाहीये कारण इकडे जास्त भेटतच नाही. पालक भेटतं असं पॅकेटमध्ये असतं, पण ह्याचे पानं ना आपल्याच इंडियातल्या पानांसारखे नसतात, वेगळेच असतात थोडेफार छोटे छोटे. तुम्ही बघू शकता इकडे छोटे छोटे पानं असतात. त्याच्यामुळे अगोदर तर मला डाऊट आला होता की हे पालकच आहे की नाही, पण योगेश बोलले की नाही हे इकडचं पालक असंच असतं. सो पालक. मेथी तर एवढीच भेटते आणि खूप कॉस्टली, ते पण पानं आपल्या मेथीच्या पानांसारखे असतात, थोडेसे वेगळे असतात. सो आल्यापासून तर मी एकच पालेभाजी बघितली ती म्हणजे पालक. तर तूर डाळ आणि पालक असं मी आता कुकरला लावते शिजवायला. आणि ही जी रेसिपी आहे ना, आशू माझी मैत्रीण जी आहे पुण्याला राहते, मी तिच्याकडे गेले होते एकदा, तिने डाळ पालक केलं होतं, सो ते मला खूप आवडलं होतं. तर तिचीच रेसिपीने मी नेहमी आता डाळ पालक बनवत असते. तर आता पटकन कुकरला डाळ आणि पालक लावते. आणि हे बघा, हे असे असतात इथल्या पालकचे पानं, खूप जास्त बारीक. आपल्याकडे भलते मोठे मोठे लंबे पान असतात. सो हे असे असं इथला पालक आहे. तर छान ह्या पालकला धुवून घेते मी. जोपर्यंत डाळ आणि पालक शिजते तोपर्यंत मी पीठ मळून ठेवते. पोळ्या तर इतक्या लवकर नाही बनवत, जेवतानाच गरम गरम, कारण इथल्या पोळ्या ज्या आहेत एकतर आटा आणि दुसरं म्हणजे इंडक्शन, त्याच्यामुळे ते कडक होता. आणि इथे ना आटाशिवाय ऑप्शन नाहीये. गहू बघितले मी एका इंडियन ग्रोसरीमध्ये, पण ते दळायचे कसे हा मोठा प्रश्न आहे. आता मागे ना युरोपमध्ये म्हणजे जर्मनीमध्ये एक इंडियन मॉम इन युरोप असं कोमल ठोसरे यांचे व्लॉग्स मी बघत असते बऱ्याच अगोदरपासून. तर जर्मनीमध्ये त्यांना एक गिरणी सापडलेली आहे पिठाची. स्वीडनमध्ये आहे की नाही ते माहित नाही. म्हणून मग आता आटाच खातो आम्ही सध्या. मग त्याच्यामुळे असं आहे की एक टाइम म्हणजे पोळी आणि एक टाइम राईस असं प्रेफर करतो, दोन्ही वेळेला आटा नको. सो म्हणून आणि इकडे जेवण बनून रेडी आहे. इथे आहे मस्त गरमागरम डाळ पालक, त्याच्यानंतर इकडे थोडंसं सॅलड बनवलंय, काकडी, गाजर आणि पत्ता गोबी, त्याच्यामध्ये टाकले लिंबू, ब्लॅक पेपर, मीठ आणि थोडंसं चिली फ्लेक्स असं. आणि हे पीठ पण भिजून रेडी आहे, फक्त योगेश आले की मग गरम गरम पोळ्या बनवायच्या. आणि असं प्रिपरेशन. हे जे रोल ऑन आहे ना, हे मी लपून ठेवणार आहे आता. चुकी केली आहे मी इंडियातून आणून. हे बिलकुल नाही 2 मिनिट में आणल्यापासून रोज याला लिपबाम सारखं लावतोय डोक्याला. एकदम असं फ्रेश होतं. फ्रेश होतं काय, लावायचं नसतं, चांगलं नसतं ते इतकं. अमृताजन. आणि आम्ही बघतो आहे गावाकडच्या गोष्टी. स्टॉप करा 2 मिनिटं, लागेल कॉपीराईट. हे गावाकडच्या गोष्टी ना म्हणजे सिरीज टाईपच आहे, पण खूप छान आहे. सध्या आम्हाला खूप जास्त क्रेज लागलाय. तर आम्ही जेवताना वगैरे फक्त हेच बघतो गावाकडच्या गोष्टी. पहिले मध्ये मध्ये कसं क्रेज लागलं होतं जेवताना, सगळे लोक तारक मेहता का उलटा चष्मा बघायचे, तसं आता आम्ही गावाकडच्या गोष्टी बघतो. आणि खूप छान आहे, याच्यामध्ये खूप कॉमेडी आहे. आणि गावाकडं जे काही रिअल मध्ये घडतं ते सगळं. आज जेव्हा मी शिस्ता गॅलरी या मॉलमध्ये गेले होते ना, तिथे मेकअप कॉस्मेटिकचं एक शॉप आहे. तर तिथनं हे 3 प्रोडक्ट्स घेऊन आले होते मी. निक्स ब्रँड माहीत असेल बऱ्याच मुलींना, तर त्याचे काही प्रोडक्ट्स मला हवे होते. तर हे आहे एक टिंट टाईप आहे बेसिकली, बेअर विथ मी ब्लर टिंट. खूप चांगलं आहे असं तिथली ती स्टाफ मला बोलली, कारण मला एक टिंट घ्यायचंच होतं. मेबलिनचा विचार करत होते मी, पण मग हे घेतलं आहे. आणि हे एक लिप ग्लॉस घेतलेलं आहे. इकडे लिप ग्लॉस जास्त यूज करतं, लिपस्टिक नाही. आणि नेक्स्ट एक लिप लायनर. सो असं माझं मेकअपचं आज शॉपिंग झालेलं आहे.
म्हणजे उद्घाटन झालेलं आहे बेसिकली कॉस्मेटिकची शॉपिंग करायला.